अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय सुरुवात. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाच्या महात्म्याच्या संबंधाने एक समाजाच्या समोर विचार प्रगट करतायत. परमार्थाची साधना आहे आणि ती परमार्थाची साधना करत असताना अनेक साधनाचा विचार केलेला आहे. साधना नाम अनेकता. पण देशाचा, कालाचा आणि व्यक्तीचा विचार करून साधना ही शास्त्राने समाजाच्या समोर प्रगट केलेली आहे. कालही पाहावा लागतो, देशही पाहावा लागतो आणि व्यक्तीही पाहावी लागते बरोबर. कारण कालाच्या ओघामध्ये काय घडलेलं आहे, महाराज म्हणतात हे युग आहे कलियुग. आणि या कलियुगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन, उचित विधी विधान. न कळे न घडे सर्वता. या कलियुगामध्ये साधनाच्या ठिकाणी असलेली शक्ती कमी झाली का, अनुष्ठान करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. कालाचा महिमा बरं का. आणि कालाचा महिमा असा काही परिणाम झाला साधनेवरती की साधना करण्याचं सामर्थ्य आज व्यक्तीच्या ठिकाणी राहिलेलं नाहीये. पण साधना करण्याकरता शरीरामध्ये काहीतरी बळ लागतं बरं का. साधू संतांनी वर्णन केले, परमार्थ कधी करावा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. तव तो आपोले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जो पण शरीर चांगला आहे, शरीरामध्ये ताकद आहे, बुद्धीमध्ये सामर्थ्य आहे, त्याच कालामध्ये परमार्थाची साधना करावी. आम्ही कधी निघालोय, रिटायर झाल्यावर. रिटायर झाल्यावर व्यवहारात मन आहे, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. घरातले सुना म्हणतात, ते बघा आता तुमचं घरात काय काम नाही, विठ्ठल मंदिरात सप्ताह चालू आहे, तिकडे जाऊन मंदिरात बसा. आता तुम्हाला काय होत नाही.
हां, आणि म्हातारपणाची अशी अवस्था आहे, स्वतःला काय करता येत नाही, दुसऱ्याला केलेलं बघवत नाही. तेव्हा घरातली माणसं देवळात जा म्हणतात, म्हणजे आम्हाला तरी 2 तास काहीतरी घरात कामं सुचतील, अशी अवस्था आहे शरीराची बरं का. त्या व्यक्तीचा विचार केला तर कालाच्या ओघामध्ये साधना करण्याकरता जे बळ लागतं, जे सामर्थ्य लागतं, ते राहिलेलं नाही बरं का. हा साधना करण्याकरता माणसाकडे वेळ आहे, पण सामर्थ्य नाही. वेळ आहे पण सामर्थ्य नाही, शक्य नाहीये. आज लोकांना कीर्तन ऐकायला वेळ नाही का कीर्तनाला बसता येत नाही? हा, कीर्तना करता वेळ आहे, पण लोकांना कीर्तनात बसता येत नाही आणि कीर्तनात उभंही राहता येत नाही बरं का. म्हणून कालाच्या ओघामध्ये आज साधना करण्याकरता माणसाला अधिक वेळ देता येत नाही बरं का. मी ते घड्याळ पाहिलं बरं का. ते पुजाऱ्यांना विचारलं, म्हणजे घड्याळ पुढे आहे. त्यांनी महाराज घरात घड्याळ 15 मिनिटं पुढे लावले, म्हणजे बुवांनी कीर्तन लवकर आवरावं. ते 15 मिनिटं पुढे आहे. हा, मला वाटलं माझ्या घड्यात काय बिघाड झालाय काय असं वाटलं, नाही आहे. म्हणजे उशिरा जरी सुरू झालं तरी ते लवकर संपावं. नाही, त्या वेळेत हो ठरलेल्या. तर आज लोकांना बसण्याचं सामर्थ्य नाही, लक्षात ठेवा. 2 तास माणसं कीर्तनाला बसू शकत. हा, पण कसंही बसून चालत नाही. टीव्हीच्या समोर कसंही बसलं तरी चालतंय. टीव्हीच्या समोर कसंही बसलं तरी चालतंय. म्हणून टीव्हीत कीर्तन असतात ना. माणसं ती टीव्हीतली कीर्तन पाहतात. म्हणून एक थोर पुरुष होऊन गेले, ब्रह्मलीन दादा महाराज साखरे यांचे शिष्य ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी. ते पूर्वीच्या काळामध्ये कोणाला कीर्तन टेप करून देत नव्हते. का? ते म्हणायचे, आमचं तुम्ही कीर्तन टेप करणार आणि ते रेकॉर्ड टेप मध्ये लावणार आणि तुम्ही गादीवधी लोळणार, असं कीर्तन ऐकतात. हा, कीर्तन ऐकण्याकरता मांडी घालून बसलं पाहिजे, एकाग्रता झाली पाहिजे. ते कीर्तन लावायचं आणि लोळायचं गादीवरती चालेल? सांगण्याचा भाव कालाच्या ओघामध्ये आज सामर्थ्य राहिलेलं नाही साधना करण्याकरता. म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन. या कलियुगामध्ये सामर्थ्य राहिलं नाही. आपण ती साधना, जी साधना सांगितली ती साधना करू शकत नाही. म्हणून कालाचा विचार केला. आता व्यक्तीच्या दृष्टीने घडत नाही. म्हणून या कलियुगामध्ये संतांनी विचार केला, ही नाम साधना आपल्याला सर्वांना करता येते. त्याला फारसं बंधन नाही. बंधन नाहीच असं नाही बरं का, बंधन आहे. हा, पण त्या भगवंताचं नाम घेण्याकरता महाराज म्हणतात, तुम्हाला काय आंघोळच करायला पाहिजे असं काय नाही बरं का. त्याला अमुक ठिकाणीच बसायला पाहिजे असं काही नाहीये. काय वेळ नाम उच्चारिता नाही, काय वेळ नाम उच्चारिता नाही, काल वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. त्या भगवंताचं नाम घेण्याकरता महाराज म्हणतात फारसं काळाचं बंधन नाहीये.
देवाची जर पूजा करायची असेल तर स्नान करावं लागतं. स्नान केल्याशिवाय देवाशी पूजा करता येत नाही. पण भगवंताचं नाम घेण्याकरता स्नान सुद्धा करायची गरज नाही. पारशाने घेतलं तरी चालतं. बंद ना. म्हणजे या साधनाचा विचार मांडत असताना काल परत्वे, कालाचा विचार केला बरं, आणि देशाचा विचार केला. म्हणून देश, काल आणि व्यक्ती या तिन्हीचा विचार करून आज साधना कोणती सर्वांना शक्य आहे? भगवत नाम साधना सर्वांना आजच्या युगामध्ये शक्य आहे. सर्वांना आहे बरं का. आणि ते सर्वांनी ते भगवंताचं नाम घेता येतं. सर्वांनी ते घ्यावं. त्या नामाची सुलभता सांगितली. एवढी सुलभता सांगून सुद्धा नाम घेणाऱ्यांची संख्या कमीच आहे. संख्या कमीच आहे. सर्व साधनेमध्ये भगवंताचं नाम सोपं आहे, तरीही लोकांची घेण्याची प्रवृत्ती नाही. लक्षात ठेवा. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विररागाने, सर्वत्र दुर्लभ विररागाने. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विररागाने, सर्वत्र दुर्लभ विररागाने. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विररागाने. सुलभ आहे सर्व साधनेच्या मानाने, पण महाराज म्हणतात सर्वत्र दुर्लभ विररागाने, तरीही नाम घेण्यामध्ये सर्वांची प्रवृत्ती नाही. का नाही? सुलभ आहे. देशाचा, कालाचा, व्यक्तीचा विचार करून ही साधना सांगितली. बरं ती सांगितली काय पदरची सांगितली नाही बरं. त्याला शास्त्राचा आधार आहे ना. एखाद्याला काही गोष्टी जमत नाही म्हणून काहीतरी आपण त्याच्यामध्ये काय करतो, तडजोड करतो. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, ॲडजस्टमेंट. मराठीमध्ये नाही. लोकांना इंग्रजीच मराठी वाटायला लागले अलीकडे. मराठीची ओळखच राहिली नाही हो. मराठीची ओळखच राहिली नाही. एखाद्याला विचारलं काय वेळ झालाय, कळत नाही. काय टाइम झालाय, असं मराठी सांगा की म्हणतात. काय वेळ झाला हे मराठी आहे, पण कळत नाही लोकांना. काय टाइम झालाय असं मराठीत बोला म्हणतात. संस्कार झालेत आपल्यावरती आमचे. म्हणून बरोबर 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं निघून गेले, पण जाताना संस्कार ठेवून गेलेत. प्रत्येक जण म्हणतो इंग्रजीच शिकलं पाहिजे. इंग्रजीच शिका. शिकण्याबद्दल काही तक्रार शिका. त्यातला पर्याय आपल्याला सांगतो, पोट भरण्याकरता इंग्रजी शिका. पण ज्या भाषेमध्ये आपण जन्माला आलो त्या भाषेवरती प्रेम करा. मातृभाषेला कधीही विसरू नका बरं का. म्हणून काही बघा तुम्ही
तुम्ही जर त्या मुसलमान लोकांमध्ये गेला तर ते हिंदीच बोलतात, मराठी बोलत नाहीत बरं का. त्यांना मराठी येतं, हां, इंग्रजी पण येतं, इकडं कानडी पण येतं, पण हिंदीच बोलतात. का? भाषेचा अभिमान आहे. हां, मग तेच की उर्दू तीच ना. हां, त्यांना भाषेचा अभिमान आहे. आम्ही अभिमान गहाण ठेवलाय. आम्हाला अभिमानच नाही, लक्षात ठेवा. सांगण्याचा भाव आहे काय. आपल्याला मराठी कळण, आपण इंग्रजीच मराठी वाटायला लागलं बरं. हां, तडजोड. मी काय सांगत होतो, तडजोड. काही तडजोड केली जाते. तडजोड म्हणजे कळतं का? ॲडजस्टमेंट म्हणजे कळतं कधी. याच्यावर नाही गेलं हो बघा, आणि तिथंच आलं. ती तडजोड म्हणजे काय कळ ना म्हणतात. ॲडजस्ट म्हटलं लगेच लक्षात आलं. किती शाळा शिकला तुम्ही? हा, बघ इंग्रजीचे संस्कार किती. सांगण्याचा भाव आहे. नाम साधना हे सुलभ आहे. सुलभ असताना सुद्धा सर्वांची घेण्याकडे प्रवृत्ती नाहीये. बर, जी साधना सांगितली साधू संतांनी लोकांकरता सांगितली, म्हणून त्यांनी काय तडजोड केली नाही, लक्षात ठेवा. त्याला शास्त्राचा आधार घेतला आणि शास्त्राचा आधार घेऊन ही साधना सांगितली. वेदशास्त्र उभारी वाह्या सदा. तो वेद सांगतो तुम्ही नाम घ्या बर का. तुम्हाला बाकीची साधना घडत नाही ना, आहे त्या परिस्थितीमध्ये राहून तुम्ही ती साधना घ्या. वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, अर्थ इतुकाची साधिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाची शरण गावे, विठोबाची शरण गावे. वेदानंद बोलिला, अर्थ तुकाची साधिला, अर्थ तुकाची साधिला, अर्थ तुकाची साधिला. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. कोण सांगतोय? वेद सांगतोय. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, कालाचा, देशाचा, व्यक्तीचा विचार केला, साधना सांगितली, आम्हाला वाटली म्हणून नाही, वेदालाच दया आली, त्या शास्त्रालाच दया आली. यांची कुठंतरी व्यवस्था झाली पाहिजे बरं का. अशीही नाम साधना सुलभ आहे. सर्वांना भगवंताचं नाम घेता येतं, पण घेणाऱ्यांची संख्या कमी आहे का? तुकोबा म्हणतात त्याचं एकच कारण, लोकांचा विश्वास नाही आहे. साधनेवरती
विश्वास नाही आहे, श्रद्धा नाही आहे. सुलभ आहे काय? अतिशय सुलभ आहे. हा, सर्वांना घेता येतं. बरं, त्याच्या फलाचं वर्णनही केलेलं आहे. तरी माणसं ती भगवंताचं नाम घ्यायला तयार नाहीत. तो तुकोबारांना वाटलं हे कुठंतरी समाजाला आपण पटवून दिलं पाहिजे. पटवून दिलं पाहिजे का? लोकांची श्रद्धा नाही आहे. साधना करण्याकरता श्रद्धा ठेवावी लागते. कुठं ठेवावी लागते? एक, शास्त्रावरती श्रद्धा ठेवावी लागते. दुसरी, देवावरती श्रद्धा ठेवावी लागते. तिसरी, संतांच्या वरती, गुरूंच्या वरती श्रद्धा ठेवावी लागते. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का, माय बापांच्या वरती श्रद्धा ठेवावी लागते. राहिलं हे आज नाही आहे. हा, श्रद्धाच नाही आहे. बघा तुम्ही या महिला मुलांची परिस्थिती बघा. माणसं, ह्या महिला पोरं आई बापावरती श्रद्धा ठेवतात का बायकोवरती ठेवतात? बायकोवर विश्वास जास्त, आई बापावर नाही. बरं का, घेतल्या सोडून. बरं का, इथल्या सोडून. आमच्याकडचं सांगावलं, इथलं नाही. बरं का, आमच्याकडचं 200 किलोमीटरवरचं सांगावलं. हा, तुम्ही चांगले आहात. माय बापावरती विश्वास राहिलेला नाही आहे. बघा तुम्ही चित्र समाजाचं पहा ना. जो मुलगा 25 वर्ष माय बापाच्या संगतीत राहिल्यानंतर लग्न झाल्या झाल्या 6 महिन्यात कान भरले जातात. 25 वर्ष ज्यांनी लहानाचं मोठं केलं, कसं केलं सांगू? हाडाची काड केली, रक्ताचं पाणी केलं, आणि ही नुसती पाणी घेऊन आली. माणसाचं मन बदललं. बरं, लगेच विश्वास ठेवतो माणसं, लगेच बाजूला जातात. माझा सांगण्याचा भाव आहे, मला दोष द्यायचा नाही. विश्वास राहिलेला नाहीये. आता चालते माय बाप आम्हा तुम्हाला जन्म देणारे माय बाप, त्यांच्यावरती विश्वास नाही, देवावरती कसा राहील? देव कुणी पाहिलाय? मी तर नाही पाहिला. तुमच्यापैकी कुणी पाहिलंय का? फक्त विटेवर उभा एवढाच आम्ही पाहतोय. प्रत्यक्ष कुणी पाहिलाय? मग कसा काय विश्वास राहणार? संत कुणी पाहिलेत? ज्ञानोबा तुकोबा पाहिलेत कुणी? वेद कोणी पाहिलाय? कधी निर्माण झालाय? म्हणजे साक्षात जन्म देणारे माय बाप आज आमच्या तुमच्या समोर आहेत, पुढे आहेत. ज्ञानोबांनी वर्णन केले त्याचं, सकल तीर्थांची धुरे जी का माता पितरे, जयांच्या सेवे शरीरे लोन कीजे. तुकोबाराय म्हणतात, जन्म देणारे माय बापच देव आहेत. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, आन भाव नाही दुजा. साधना सुलभ आहे, पण साधनेवरती विश्वास नाही आहे. साधनेवरती विश्वास नाही. तुकोबाराय म्हणतात, ते बघा, ही नाम साधना आहे आणि मनुष्याला तारणारी आहे. बरं का, मनुष्याला तारणारी आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झालोय, तेव्हा आमच्यावरती विश्वास तुमचा नसेल. पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी. तुका मने नाही विश्वास जामने, तुका मने नाही विश्वास जामने, पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी.
ऐकावनी नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. आम्ही तुम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त आहे. आमच्या सांगण्यावरती तुम्हाला विश्वास नसेल, पुराण पहा, त्या पुराणाला विचारा. पहावे पुराणी विचारुनी. पुराणाला विचारा म्हणजे पुराण बोलत नाहीत. ती पुराण पहा, ती वाचा. वाचा म्हणजे तुम्हाला कळेल बरं का, असं सांगायचं आहे. आज पुराण वाचायला कोणाला वेळ आहे? किती पुराण आहेत हो आपले? किती? 18च आहेत ना? नक्की जास्त आहेत त्याच्यापेक्षा बरं का. मुख्य पुराण 18 आहेत. तशी अनेक पुराण आहेत बरं. मग कमीत कमी पुराण तरी किती आहेत एवढं तरी कळालं तर पुष्कळ झालं बरं. आणि त्या पुराणामध्ये दाखले आहेत बरं का, त्या परमार्थ साधनेच्या संबंधाने. काय सांगायचं आहे संतांना? ही नाम साधनाच आहे, ती सुलभ आहे. त्या साधनेमध्ये आज हा मनुष्य जीव प्रवृत्त झाला पाहिजे. आणि प्रवृत्त होण्याकरता या जीवाच्या अंतःकरणामध्ये साधनेविषयी विश्वास निर्माण झाला पाहिजे. विश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि तो विश्वास तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर पुराणांना विचारा, जी पुराण पहा. पुराण पहा. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला पुराण पाहण्याकरता वेळ नसेल, आमच्या सारख्या संतांच्या वरती तरी विश्वास ठेवा. संताची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो शांता, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीतीस कर, त्याची माझे हित करीतीस कर. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. हे पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची पायी हा माझा विश्वास. पुराणावरती विश्वास ठेवावा, देवावरती विश्वास ठेवावा. शेवटी महाराज म्हणतात संतांच्या वरती तरी विश्वास ठेवा. का सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अति जवळचे संत आहेत. पुराण फार दूरचे, देव त्याच्यापेक्षा दूर आहे. पण जवळचे कोण आहेत? अलीकडचे आहेत. ज्ञानोबाराय कधीचे आहेत? अलीकडचे आहेत. ह्या युगातले 750 वर्षापूर्वी त्यांचा अवतार झाला.
नाथ महाराजांचा 750 वर्षापूर्वी झाला. नामदेव महाराजांचा त्यांचाही 700 वर्षापूर्वी. हो, तुकोबाऱ्यांचा 450 वर्षापूर्वी. ही अलीकडचे आहेत, त्यांच्यावरती तरी ठेवा. वेद फार दूरचा आहे, अनादी आहे. कधी या जगताची उत्पत्ती झाली त्या कालातला वेद आहे. देव सुद्धा अनादी आहे, पण अलीकडचे संत आहेत म्हणून मी त्यातला पाहिजे. त्याच्याही अलीकडचे माय बाप आहेत, लक्षात ठेवा. पण बसत नाही ना विश्वास, बसत नाही विश्वास. का बसत नाही? का बसत नाही? अति जवळ जी वस्तू असते त्याची किंमत नसते. अति जवळ जी वस्तू असते ना त्याची किंमत नसते. बरं का? ब्रह्मलीन साखरे महाराज विनोदानं सांगायचे. बरं का? ते विनोदाने सांगायचे. ते म्हणायचे, आम्ही ज्या ज्या गावाला जावं तिथं लोक आमच्या आरत्या करतात, रोज आरत्या करतात. आम्ही घरात राहतो, कधी आमचे लोक घरातल्या आरत्या करतात का? ह्या भाऊबीजेला ओवाळलं की पुढच्या भाऊबीजेलाच. बरोबर आहे की नाही? का? अति जवळीक ना, अति जवळीक. दूर आहे म्हणून लोक सकाळी आरती करतात, दुपारी आरती करतात, दिवसातून 4 वेळा करतात आरत्या. का? वस्तू दूर असली की वस्तूचं महत्व कळतं, जवळ असली की कळत नाही. बरं. हा, माय बाप हेच देव आहेत. हा, ते जवळ आहेत पण माणसाला ते कळत नाही. म्हणून त्यातला एक विचार सांगितला, संतांच्या वरती विश्वास ठेवा. संतांच्या वरती विश्वास ठेवा. तेव्हा संतांच्या वरती विश्वास ठेवा म्हणजे संत महात्म्य सांगतात, बाबांनो, जी नामसाधना सुलभ आहे पण घेण्याकडे लोकांची प्रवृत्ती नाही. तेव्हा महाराज म्हणतात, तुम्हाला आम्ही प्रश्न करतो, जी नामसाधना सुलभ आहे, हा, जेव्हापासून या नामसाधनेचा उपदेश केला आजपर्यंत ज्यानी ह्या नामाचं उच्चारण केलं ते नाम घेणारे वाया गेले असं तुमच्या कानावरती आलं का सांगा? तुकोबार आहे प्रश्न विचारतात, जी नाम साधना सुलभ आहे, ज्या साधनेवरती आपला विश्वास नाही, माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत ज्यांनी या साधनेचं अनुष्ठान केलं ते साधना करणारे वाया गेले का उद्धाराला प्राप्त झालं असं तुमच्या कानावरती कुठं बातमी आली का? आली का? नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐसा कोणी ऐकला, सांगावी नवी तो तुम्हाशी, सांगावी नवी तो तुम्हाशी, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगावी नवी तो तुम्हाशी, सांगावी नवी तो तुम्हाशी.
महाराज विचारतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला ऐकिला. ज्याने भगवंताचं नाम घेतलेलं आहे आणि नाम घेणारा तो वाया गेला, त्याला त्याच्यापासून काही फल मिळालं नाही, त्याच्यापासून त्याच्या पदरामध्ये काय फायदा प्राप्त झाला नाही, अशी तुमच्या कानावरती कुठं बातमी आली असेल तर सांगा. सांगा म्हणतात बरं का. त्या साधनेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास पाहिजे. पण घडलंय काय, आज आमच्या अंतःकरणामध्ये साधनेविषयी विश्वास राहण्याच्या ऐवजी त्या विश्वासाने जागा घेतली संदेहाने, शंका. शंकावर साधनेविषयी कधी मनामध्ये शंका येऊ देऊ नये. एखाद्याला सांगितलं माळ घाल, ते म्हणजे माळ घालेन पण माझं चांगलं होईल का? सगळ्यांचं चांगलं होईल पण तुझं होणार नाही. शंका. त्याला सांगितलं पंढरपूरला चल, मी पंढरपूरपर्यंत जाईन का? काय मेलास तर आम्ही मध्ये तुझे विधी करू ना, पण चल. काही सांगितले की माणसं म्हणतात मी तिथपर्यंत जाईन का, मला हे झेपेल का? शंकाच हो. नाथ महाराजांनी प्रश्न केलाय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेशी होय हरिरूप. हरिपाठामध्ये वर्णन केले. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये वर्णन केले, न घ्यावा संशय, निश्चयेशी होय हरिरूप. त्या साधनेविषयी मनामध्ये शंका घेऊ नका. ज्याने ज्याने भगवंताचं नाम घेतलं ते काय झाले, पुढे गेले ते निधाई झाले, वानतील त्याची शिमारे. ज्यानी ज्यानी भगवंताचं नाम घेतलं ते गेले. गेले म्हणजे कुठे गेले? उद्धाराला प्राप्त झाले का अधोगतीला गेले? असं आले कुठं कानावरती. नवे नवे ज्ञानोबाराय म्हणतात, अनंत पापराशी तरले वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी. अरे वानर तरले रे, माणसं तरणार नाहीत. त्यातला थोडासा फरक करा, वानर आणि वानर. त्याला शेपटी आहे म्हणून त्याला वानर म्हणतात, आम्हा तुम्हाला शिपूट नाही म्हणून वानर म्हणतात. नरच पण त्याला वा म्हणायचं, थांबायचं, वा नर. म्हणजे त्या साधनेचं सामर्थ्य आहे. आतापर्यंत कोणी त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण केलं आणि त्याच्या पदरामध्ये फल पडलं नाही असं कुठं कानावरती बातमी आली का? असं घडलेलं का? महाराज म्हणतात, अरे ज्यानी ज्यानी भगवंताचं नाम घेतलं ना, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी,
होय संसाराची तुटी. हा, उठा उठी, ज्या घडीला तुम्ही भगवंताचं नाम घ्याल त्याच घडीला हा संसाराची जी आसक्ती ती निवृत्त होते. होय संसाराची तुटी. हा, उदारीचा धंदा नाही, रोखीचा आहे. मी आपल्याला प्रश्न करतो, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात दिवे आहेत. ती दिवे लावण्याकरता त्याला बटन आहे, बरोबर आहे. आपण घरात जात असताना घराला कुलूप लावून आलोय, काही लोकांनी लावून आले, मग त्याचं बटन एक बाहेर असतंय. आत जाण्याच्या आधी आत दिवा लागला पाहिजे, बरोबर आहे. हा, मग माणसं काय करतात, बटन दाबतात. बटन दाबल्यानंतर अर्धा तासाने बल्ब लागतो, नाही का? कसं काय? ज्या घडीला तुम्ही बटन दाबाल त्याच घडीला अंधार जातो का नाही? का अर्धा तासाने जातो? ते सांगायचं आहे. उठा उठी, ज्या घडीला बटन दाबल्यानंतर जर अंधार त्याच घडीला जातो, ज्या घडीला भगवंताचं नाम घेतल्यानंतर काय 4 दिवसांनी जाईल संसार. उठा उठी होय संसाराची, त्याच घडीला. एवढं त्या नामामध्ये सामर्थ्य आहे बरं का. पुष्कळ महाराजांनी वर्णन केले. ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐशे विठोबाचे नाम, 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 ऐशे विठोबाचे ऐशे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम. बोला, काय तुमचं म्हणणं आहे? मी चाल म्हटलेली भैरवी ना, पहिली चाल म्हटली ती भैरवी. भैरवी चाल जर मध्ये कीर्तनात आली की गाणाऱ्याला ते खटकतंय, बरोबर आहे ना? हा, पण एक नियम सांगतो, आमच्या गुरुवर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, कीर्तनकाराला बंधन नाही आहे. का नाही आहे? कीर्तनकार बोलण्याच्या ओघामध्ये त्याच्या मुखात कुठलीही चाल येण्याची शक्यता आहे, कारण त्याला चाली करता विचार करण्याकरता वेळ त्याच्याकडे नाही आहे. हा, ओघामध्ये आल्यामुळं कीर्तनकाराला माप आहे, पण टाळकऱ्याने जर म्हटली तर त्याला माप नाही. का? तुम्हाला विचार करण्याकरता वेळ आहे, कोणत्या वेळी कुठली चाल म्हणायची. आमचं तसं नाही ना, बोलण्याच्या ओघात जी येईल ती म्हणायची, ठरवून नाही. म्हणून कीर्तनकाराला माप आहे बरं का. तुमच्याकरता खुलासा केला.
ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. महाराज म्हणतात ज्या घडीला तुम्ही त्या विठोबाचं नाम उच्चारण कराल त्याच घडीला जन्म मरणाची परंपरा खंडित होते. खंडे असं नामामध्ये सामर्थ्य आहे. ज्यांनी ज्यांनी भगवंताचं नाम घेतलं आणि नाम घेऊन त्यांच्या पदरामध्ये फल पडलं नाही असं आतापर्यंत कुठंही घडलेलं नाही. नाम घेता वाया गेला. माझा उलट प्रश्न आहे, ज्यांनी भगवंताचं नाम घेतलं नाही त्याचं जीवन वाया आहे. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी काय थोडी स्वान बापू सुकरे बापुडी. महाराज म्हणतात ज्यांनी जन्माला येऊन भगवंताचं भजन केलं नाही त्यांचं जीवन वाया गेलं. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी. म्हणजे ज्याने भगवंताचं नाम घेतलं त्याचं वाया तर गेलंच नाही, पण महाराज म्हणतात ज्याने घेतलं नाही त्याचं जीवन वाया गेलं. उलट प्रश्न आहे माझा बरं का. जे हे इकडे येऊन ज्यांनी जी साधना केलं नाही त्यांचं जीवन वाया आहे. मग महाराज म्हणतात ज्यांनी भगवंताचं नाम घेतलं नाही त्यांचं जीवन वाया आहे. ज्यांनी भगवंताचं नाम घेतलं त्यांचं जीवन वाया जाईल का. दुसरा विचार आपल्या समोर सांगतो. परमार्थाची साधना आहे. परमार्थाची केलेली साधना कशीही कुठेही केव्हाही केलेली साधना वाया जात नाही. साधना वाया जात नाही बरं का, लक्षात ठेवा. परमार्थात थोडा जरी परमार्थ केला तरी तो वाया जात नाही. वाया जात नाही. कोणत्याच दृष्टीनं परमार्थ वाया जात नाही. महाराजांनी वर्णन केलंय, अरे तुम्ही पंढरीच्या वाटेला 4 पावलं चालला, 4 पावलं चालला तर तुम्हाला पुण्य मिळतं. पुण्य मिळतं. नवे नवे महाराज म्हणतात भगवंताचं नाम घेऊन 1 पाऊल टाकलं तरी काय मिळतं. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. जे 1 पाय टाकायचा आणि भगवंताचं नाम घ्यायचं, 1 पाय टाकायचं आणि भगवंताचं नाम घ्यायचं. एका पावलाला 1 यज्ञ बर का. 1 यज्ञ करण्याकरता किती खर्च येतो. इथं ब्राह्मण चांगला असेल तर विचारून या. परवा त्या शंकेश्वरला तुळजाभवानी मातेची मूर्ती स्थापना केली. 3 दिवसाचा विधी होता. मूर्ती स्थापना, कलशारोहण. किती ब्राह्मणांनी दक्षिणा घेतली असेल. 2 लाख रुपये दक्षिणा घेतली. आणि ते गोंधळी समाजाचं होतं बरं का. तिथं संबंध आहे, त्यांनी आमंत्रित केलं होतं. मग त्या मुलाला अध्यक्षाला विचारलं, का म्हणलं किती करता. म्हणजे महाराज 2 लाख रुपये दक्षिणा ब्राह्मणाने घेतली होती. यज्ञ करायला फार खर्च आहे. आणि तुकोबाराय म्हणतात भगवंताचं नाम घ्यायचं आणि 1 पाऊल टाकायचं, भगवंताचं नाम घ्यायचं 1 पाऊल टाकायचं, यज्ञ घडतं. एका यज्ञाचं पुण्य मिळतंय. एका यज्ञाचं. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. पण गंमत अशी आहे, प्रत्येक साधनेच्या बाबतीत फल सांगितले, निष्फलता सांगितलेली नाहीये. निष्फलता सांगितलेली नाहीये. अहो असं वर्णन केलंय, तुम्ही परमार्थ करणाऱ्याला मदत केली तरी तुम्हाला फल आहे, वाया जात नाही.
हां, ज्यांना कीर्तनाला इथं यायचं आहे त्यांना चालता येत नाही, हां, मग घरच्या पोराने गाडीवरती आणून सोडलं. आणून सोडण्यामध्ये त्या मुलाला पुण्य मिळालं बरं का, वाया जात नाही. तो कीर्तनाला आला नाही, त्याने बापाला सोडून गेला, आईला सोडून गेला, पत्नीला सोडून गेला. का? कीर्तनाला चालले, त्यांना चालवत नाही, इथं आणून सोडून गेला. पण ते सोडून जाणं सुद्धा त्याचं वाया नाहीये. हा, परमार्थातली कुठली साधना करा, मी त्याच्या पुढे नेहमी सांगतो बरं का. लहान मुलांना कीर्तनाला घेऊन येत जा, लहान मुलांना कीर्तनाला घेऊन येत जा. लोक म्हणतात महाराज त्यांना आणलं असतं, पण ती कीर्तनात झोपतात. हो, कीर्तनात चांगलं आहे. टीव्ही पाहत पाहत झोपल्यानंतर संस्कार कशाचे होतात? ते जर कीर्तन ऐकत ऐकत झोपलं तर संस्कार कशाचे होतील? चांगले होतील. झोपू दे, कीर्तना झोपू दे, पण टीव्हीतला सिनेमा पाहत झोपू देऊ नका, त्याच्या आयुष्याचा सिनेमा होईल. कारण ते एकाग्र चित्ताने बघत असते हो, आणि ते संस्कार होतात. इथं आल्यानंतर दुसरा विषय नाही आहे, ते ऐकत ऐकतच झोपतंय. म्हणजे ह्या तालात आणि स्वरात, ह्या आनंदात ते झोपतंय की नाही, वाया जाईल. हा, ते मोठेपणी सांगतंय, मी आई बरोबर कीर्तनाला जात होतो, हा हा, ऐकता ऐकता मी झोपू जायचा बरं का, ते सांगतंय. सांगण्याचा भाव आहे, वाया काही जात नाही बरं का, काहीच वाया जात नाही, लक्षात ठेवा. हा, परमार्थामध्ये तुम्ही जे जे करणार आहे, एकही क्षण परमार्थातला वाया जात नाही, लक्षात ठेवा. एकही क्षण वाया जात नाही. तो महाराज म्हणतात, भगवंताचं नाम घेणाऱ्याचं जीवन वाया जाईल. आणि आतापर्यंत असं कोणाचं गेलंय का? नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. तुकोबारे विचारतात, कोणाला विचारतात? आम्हा तुम्हाला विचारत नाहीत. आम्हा तुम्हाला विचारण्यात काय अर्थच नाही का? आपण त्या योग्यतेचे नाहीच ना. ज्यांनी ही साधना केली, त्या साधनेकरता ज्यांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, ही साधना करण्याकरता स्वतःचं आयुष्य त्याच्याकरता खर्च केलं, अशी थोर थोर मंडळी, त्याची यादी दिल्या तुकोबारायांनी. संत, महंत, सिद्ध, ऋषी त्यांना विचारतात. महाराज त्यांना विचारतात बरं का. सांगावी नवी तो तुम्हाशी, सांगावी नवी तो तुम्हाशी, सांगावी नवी तो तुम्हाशी, सांगावी नवी तो तुम्हाशी, संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी, सांगावी नवी तो तुम्हाशी, सांगावी नवी तो तुम्हाशी. संत महंत सिद्ध ऋषी, सांगावी नवी तो तुम्हाशी, सांगा विनवितो तुम्हाशी. विनंतीनं, हा, विनंतीपूर्वक विचारतात, माझी विनंती आहे तुम्हाला, हा, की परमार्थाची साधना करत असताना त्यात नाम साधना, त्या भगवंताचं नाम घेतलं आणि नाम घेऊन त्याला फल मिळालं नाही,
त्याचं जीवन वाया गेलं असं तुमच्या कानावरती आलं का? सांगा. संत महंत सिद्ध ऋषी ज्यांना अनुभव नाही त्यांना विचारलेलं नाही बरं का. ज्यांना ह्यातलं काहीच माहिती नाही त्यांना हे विचारलेलं नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना यातलं माहित आहे त्यांना विचारत जा बरं का. आज माणसं काय करतात? कादंबरी वाचतात आणि टीका ज्ञानेश्वरीवरती करतात. अरे ज्ञानेश्वरी वाच पहिल्यांदा आणि मग टीका कर ना. हा, कुणाचं ऐकायचं आणि काही बोलायचं बरं. कुणाचं ऐकायचं, काही बोलायचं. हा, ज्यांच्या जीवनामध्ये संप्रदायाचा संबंध आला नाही, ज्यांच्या जीवनामध्ये शास्त्राचा संबंध आला नाही, संत वाङ्मयाचा संबंध आला नाही, अशांच्या मुखातून काहीतरी ऐकत जाऊ नका. हा, इथं तुकोबराय विचारतायत कोणाला? सोम्या गोम्याला विचारत नाहीत. हा, इंद्राला विचारत नाही, ब्रह्मदेवाला विचारत नाही. संत महंत सिद्ध ऋषी, ज्या क्षेत्रामध्ये ज्यांचं प्रावीण्य आहे, ज्यांनी काहीतरी जीवनामध्ये मिळवले, लक्षात ठेवा. संत कोणाला म्हणतात? संत कोणाला म्हणतात? हा, आपल्याकडे संत कोणाला म्हणतात? या संत माळ गाठली की संत झाला, नाही का? ना, आपल्याकडे कोणी वारकरी झाला या संत म्हणतात. हा, म्हणजे माळ घातल्या घातल्या लगेच संत होतोय. संत कोणाला म्हणतात? ज्याला सत्याचा साक्षात्कार झाला त्याला संत म्हणतात. ज्याला सत्याचा साक्षात्कार झाला. सत्य काय जगामध्ये? देव. हा, असा सत्य असणारा परमात्मा, त्यांना यथार्थ ज्ञान झालेलं आहे, दर्शन झालेलं आहे, अशांना महाराज विचारतात, कोणाला तरी विचारत नाही. म्हणून महाराजांनी लक्षण केलंय, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. जे विठ्ठलाशिवाय काय जाणतच नाही त्याला संत म्हणतात. जे ताना टोना करतात त्याला संत म्हणत नाहीत. इदन्न मम, हे महाराजांनी केले वर्णन. अशा संतांना प्रश्न करतात तुकोबराय, तुम्ही संत आहात, तुम्हाला याचा अनुभव आहे, तुम्ही साधना केलेली आहे, आतापर्यंत भगवंताचं नाम घेणारा कोणी वाया गेला का? सांगा. विनवितो तुम्हाशी. संत कधी झाले? कलियुगात संत झाले. संत संप्रदायातले इथं सगळ्याची संगती लावता येते बरं का. महंत म्हटलं की आखाडा, हा, संत म्हटलं की वारकरी संप्रदाय, संत महंत. सिद्ध म्हटलं की योगी, संत महंत सिद्ध. ऋषी म्हटलं की हा, म्हणजे ज्यांना विचारलंय ते सामान्य नाहीत बरं का. एका संप्रदायाचे ते प्रवर्तक आहेत. हा, एका संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. लागा तुम्ही जर आता ह्याला गेला होता कुंभमेळ्याला, तिथं संताला महत्व नाही, महंत. हा, महंत असेल तर फार महत्व बरं का तिथं. हा, तिथं संतांना महत्व नाही. आपल्याकडे संप्रदायात महंताला महत्व नाही, संताला महत्व. आणि योगी पुरुषामध्ये सिद्ध पुरुषाला फार महत्व. 84 सिद्धांचा सिद्ध बेटे मेळा. म्हणून ज्या ज्या व्यक्तीचा उल्लेख इथं तुकोबारान केलाय, हे पदवीने झालेले नव्हे, हे साधनेने मोठे झालेले आहेत. साधनेने त्या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. आज पदव्या मिळतात, हो पदव्या मिळतात. मला एकाने विचारलं, महाराज तुम्हाला पदवी देऊ का? महंत मिळते. म्हणलं नको बाबा, पदवी घेऊन काय करता? म्हणजे विकत मिळते पदवीवर का? पाहिजे तुम्हाला देण्याची व्यवस्था करतो. हा, पदवी मिळाली की एका मठावरती बसवलं जातं, घरदार सोडावं लागेल.
एका मठाचा महंत. ना तुमच्या कर्नाटकात करतो, महाराष्ट्रात नको. केलेले वेगळे आणि असलेले वेगळे बरं का. म्हणून ज्यांनी साधना करून जगाला आज अनुभवातून सांगितलं या महापुरुषांनी, अशा महापुरुषाला तुकोबाराय विचारतात, संत महंत सिद्ध ऋषी. अशी संगती, दुसरी संगती लावता येते, 4 युगाची संगती लावता येते बरं का. कलियुगामध्ये संत, त्याच्या मागच्या युगामध्ये महंत, त्याच्या मागच्या युगामध्ये सिद्ध, आणि त्याच्या मागच्या युगामध्ये ऋषी. 4 युगापर्यंत ज्यांनी परमार्थाची साधना केली त्यांना विचारतात 4 युगापासून एका एका युगाचं गणित किती आहे, त्याचा स्वतंत्र विचार करायला पाहिजे. त्याचा स्वतंत्र विचार. एक युग कधी होतं त्या पंचांगमध्ये त्याचं गणित आहे. आता आपण आहे कलियुगात, युगे झाली 28, आधुनिका नमनशी बैस. 28 युग झाली, अजून तो बाबा विटेवर उभा आहे बरं का. म्हणजे अशी साधना दीर्घकालापासून आहे, आणि अनेक दीर्घकालापासून ज्यांनी साधना केली, त्या साधनेचा अनुभव घेतला, त्या साधनेतून अनेकांचा उद्धार केला, त्यांना तुकोबाराय विचारतात, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. एवढ्यावरती तुकोबाराय थांबले नाही. तुकोबाराय म्हणतात, ते बा नाम घेणारा वाया गेला नाही, हे कानावरती आलं नाही. पण महाराज म्हणतात, माझा प्रश्न आहे, असा कोणी वाया गेला असेल तर मला बोट करून दाखवा. बोट करून. नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, सांगा विनवितो तुम्हाचे, सांगा विनवितो तुम्हाचे, निवडून ऐसा द्यावा निवडून, सांगा विनवितो तुम्हाचे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. मराठी भाषा आहे बरं का. महाराज म्हणतात, एखाद्याला निवडून द्या असं सांगायचं नाहीये बरं का. तुम्ही सांगा मी तुम्हाला निवडून देतो, मग तुम्हाला टाकतो, हे सांगायचं नाहीये. या समाजामध्ये असे तुम्ही निवड करा. असं कोणाकडे तुम्ही शोध घ्या आणि शोध करून मला बोट करून दाखवा, आणि भगवंताचं नाम घेतलं आणि याला पदरात फल मिळालं नाही. नाम घेता नामी तरला नाही कोणी. महाराजांनी पुढे प्रश्न केलाय, अरे वाल्या तरला वाल्या, भगवंताच्या नामाने वाल्या तरला म्हणजे वाल्मिकी न हो, वाल्या तरला. वाल्या म्हणजे डाकू असं सांगायचं आहे. ते वाल्मिकी नंतर ज्यांनी एवढ्या चोऱ्या केल्या, लोकाला लुटलं, लोकांना मारलं,
लोकाला लुटणारा, लोकाला मारला ना तर तरतो, आम्ही तुम्ही यातलं काहीच करत नाही. नामे तरला नाही कोण, सांगा ना, निवडून द्या. महाराज म्हणतात बघा, अनेकांनी अहो गणिका नावाची वेश्या होऊन गेली, गणिका नावाची वेश्या होऊन गेली. वेश्या होणं म्हणजे निषिद्ध व्यवहार करणं, निषिद्ध व्यवहार करणं. महाराज म्हणतात ती तरली हो, ती गणिका. नवे नवे महाराज म्हणतात अजामेयासारखा महापापी तरला. अजामेयासारखा ब्राह्मण होता, ब्राह्मण वैदिक ब्राह्मण होता, पण पाय घसरला. परिणाम त्याच्या जीवनाला बट्टा लागला बरं का. पण महाराज म्हणतात तोही तरला हो, तोही. नवे नवे महाराज म्हणतात अरे माणसं तरली यात नवन नाहीये, दगड तरली, दगड. नामी तरला नाही कोण. महाराजांना सांगायचं आहे माणसं तरली यात नवन नाही, दगड तरले, दगड. दगड तरले म्हणजे ज्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे, दगडांना तारण्याचं सामर्थ्य आहे, तिथं माणसं तरली नसतील. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरले तरती हा भरवसा. आतापर्यंत अनेक तरले, याच्या पुढे तरतील. भरवसा ठेवा. हे नामाचं महात्म्य महाराज म्हणतात. म्हणून नामाने कोणी तरला नाही. महाराज म्हणतात बोट करून दाखवा, शक्यच नाही बरं का, शक्यच. हा म्हणजे त्या नाम साधनेतून कोणाचा उद्धार झाला नाही, कुणाला फल मिळालं नाही, असं आजपर्यंत कुठेही त्याची नोंद झालेली नाही. कशा करता सांगतायत? त्या साधनेवरती विश्वास बसावा म्हणून. हा आणि तुकोबाराय म्हणतात हे मी ज्यांना विचारलं, माझ्या विचारण्याचा राग मानू नका बरं का, माझ्या बोलण्याचा राग मानू नका. मी तुमच्या जवळच आहे. सलगीच्या उत्तरा तुका मने क्षमा करा, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. सर्वांनी हाताने टाळी वाजवत जा बरं का. मधलं जे भजन आहे ना ते बसलेल्या लोका करताय का, उभारलेली माणसं टाळ वाजवण्याकरताच उभे येतो. हा पण मधली जी माणसं आहेत त्यांना अधून मधून जाग करावं लागतं, म्हणून त्यांनी मधल्या भजनामध्ये हाताने टाळी वाजवायची. आळस करू नका. हा आणि जर तुम्ही कीर्तनात टाळ्या नाही वाजवल्या तर पुढचा जन्म टाळ्याच वाजवण्याचा मिळेल. टाळी वाजवल्याशिवाय पोटच भरणार नाही. हा पंढरपूरच्या रेल्वेत तुम्हाला भेटतील. हा ज्यांनी भजनात टाळ्या वाजवलं नाही त्याचा परिणाम बरं का. हा म्हणून कोणी आळस करू नका, हाताने टाळ्या वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. नेमाप्रमाणे बदली चाल झाली पाहिजे, पण आपल्याकडे म्हणणारे कमी आहेत हो. म्हणणारे कमी आहेत, खाणारे जास्त आहेत. कारण भजनामध्ये कीर्तनामध्ये म्हणणाऱ्यांची संख्या जास्त पाहिजे. भजनाचा आनंद घेतला पाहिजे. तेव्हा मी यांना म्हटलं म्हणजे यावर्षी एकटेच सांगितले, यांच्या जोडीला कोणीतरी म्हणणारे असायचे. त्याच्या अगोदर येणारे तेही वारले नाही का, गेल्या वर्षी येतो तेही वारले. हां वारले म्हणून सांगायचं बंद करू नका, काहीतरी व्यवस्था करत जा. नेम आहे कीर्तनाचा. पहिली चाल झाली पाहिजे, मधली चाल झाली पाहिजे आणि शेवटची चाल झाली पाहिजे. कोणाला बोलवता येत नसेल तर यांच्याकडे भजन तरी शिका तुम्ही. मग
हां हां, भजन तरी शिका. हां, ते सातत्याने शिकायला पाहिजे. जुम्मा की जुम्मा नाही जमायचं. हां, तुम्ही तरी तयार व्हा किंवा तयार माणसं तरी आणा. तेव्हा वेळेच्या अभावी मधली चाल देत नाही बरं का. महाराज इथं आज आम्हा तुम्हाला या नामसाधनेविषयी विश्वासात घेतात बरं का. आज त्या साधनेविषयी समाजामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. मी आरंभाला विचार मांडला, नामसाधना सुलभ आहे पण घेणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. त्याला एकच कारण की साधनेविषयी विश्वास नाही. साधनेविषयी विश्वास नाही आणि त्या साधनेविषयी विश्वास बसा म्हणून तुकोबाराय थोर थोर पुरुषांना विचारतात. थोर थोर पुरुषांना विचारतात आणि आम्हा तुम्हाला त्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त करतात बरं का. तुकोबाराय म्हणतात, मी ज्यांना विचारलं ते सामान्य नाहीत बरं का. ते सामान्य नाहीत, फार मोठे. पण आज समाजामध्ये साधनेविषयी आत्मविश्वास निर्माण होण्याकरता मी थोडंसं त्यांना विचारण्याचं धाडस केलं आमच्या तुमच्या करता बरं का. म्हणजे समाजाच्या अंतःकरणामध्ये भगवत नाम साधनेविषयी विश्वास निर्माण व्हावा म्हणून तुकोबाराय त्या थोर पुरुषाला विचारतात का शब्द वापरला. एवढ्या थोर पुरुषाला असं चार लोकांमध्ये विचारणं म्हणजे एक परीनं अपमान आहे, अवमान केल्यासारखं. विचारायचं असेल तर कसं विचारावं लागतं, एकांतात जाऊन विचारावं लागतं बरं का. पाया पडून विचारावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी आपल्याला विचारलं आणि त्या विचारण्याचा भाव एवढाच, मी एक तुमच्यातलाच आहे. तुमच्यातलाच मी आहे. हां, जी जवळची माणसं असतात त्याला सलगीची म्हणतात. त्याला काय म्हणतात, हे आमच्या सलगीची आहेत बरं का, आमच्या सानिध्यातले आहेत, त्याला सलगीची म्हणतात. तसं तुकोबाराय म्हणतात, ज्यांना मी विचारलं संत महंत सिद्ध ऋषी त्यांच्या सलगीतलाच मी आहे बरं का. त्यांच्या सानिध्यात राहणारा मी आहे आणि त्यांच्या सलगीतला असल्यामुळं मी जरी तुम्हाला विचारलं असतं तरी माझ्या बोलण्याविषयी तुमच्या मनामध्ये काही क्रोध निर्माण होऊ देऊ नका, तेव्हा मी क्षमा मागतो. सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा. सांगा विनवितो तुम्हाशी, सांगा विनवितो तुम्हाशी. करा सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. त्या थोर पुरुषाच्या जवळ माझ्या विचारण्यामध्ये काही अवमान होत असेल तर मी क्षमा मागतो. बोलेले लेकोरे ले उत्तरे क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. तुकोबाराय कोणाला म्हणतात, ज्ञानोबारायला म्हणतात. हां, मी काय बोललो असेल, हां माझ्या बोलण्यामध्ये काय अवमान घडला असेल तर क्षमा असावी. आपण सिद्ध आहात,
थोर आहात. मी जे विचारणा केली ती विचारणा केली म्हणजे काहीतरी मला जाणून घ्यायचं आहे आणि त्या जाणून घेण्यातून आज समाजाच्या हिताकरता हा विचार मला जाणून घ्यायचा आहे बरं का. आमचं भलं झालंय, आमच्या जीवनामध्ये आता आम्हाला काही मिळवायचं नाही, पण समाजाचंही चांगलं झालं पाहिजे. आम्ही ज्या साधनाचं अनुष्ठान केलं त्याच साधनाचं अनुष्ठान समाजाने करावं. मग त्या साधनाविषयी समाजामध्ये काहीतरी हा विश्वास निर्माण झाला पाहिजे. तो आपल्यासारखाने याला जर दुजोरा दिला तर कुठंतरी समाजामध्ये त्या साधनेविषयी आत्मविश्वास निर्माण होईल आणि एकदा आत्मविश्वास निर्माण झाला की तो साधनेमध्ये प्रवृत्त होईलच बरं. म्हणून मी आपल्याला ही विचारणा केली. आतापर्यंत कोणी भगवत साधना करून कोणाचं जीवन वाया गेलेलं नाही हे मला माहिती आहे, तुकोबऱ्या म्हणतात. पण तरीही विश्वास बसण्याकरता थोर पुरुषाचं जीवन डोळ्यासमोर ठेवावं लागतं. तुकोबऱ्या सुद्धा स्वतः सांगू सांगतात, मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगू शकतो माझ्यावरती विश्वास ठेवा, पण नाही, समाजाला सांगण्याकरता पूर्वसूरींचा आदर्श डोळ्यासमोर समाजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. या भावनेतून तुकोबऱ्या म्हणतात, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी नामी तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. सदगीच्या उत्तरा तुका म्हणे करा क्षमा, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा या अभंगाचा भाव आपल्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न केला. त्या साधनेविषयी आमच्या अंतःकरणामध्ये दिवसेंदिवस विश्वास वाढावा हीच अपेक्षा आहे. आपण या मार्गावरती आहे, आपण परमार्थाची साधना करतोय, पण याच्यातून च्युत नाही झालं पाहिजे, याच्यातून बाजूला नाही गेलं पाहिजे. एकदा आपण ही कास धरलेली आहे, आता काही हो देह जावो अथवा राहू असा निश्चय शेवटपर्यंत टिकला पाहिजे. शेवटपर्यंत म्हणजे चौघाच्या खांद्यावरती जाऊपर्यंत, काला होऊपर्यंत नव्हे. शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या सप्ताहाच्या त्या दिवसापर्यंत नव्हे बरं का. हां, ते पुढं आपल्याला चालवायचं आहे. आपण आहोतपर्यंत हे पुढच्या पिढीलाही चालवता यावं, असा विश्वासाला आम्ही पात्र व्हावं, असा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा, अशी साधना आमच्या जीवनामध्ये घडावी, हीच त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मग क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.